खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि आरपीआय पक्ष महायुतीचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा असणारे शिंदेगड शिवसेनेचे उपशहर प्रमुख दिनेश थोरवे यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सर्व नगरसेवक आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या नावाची शिफारस आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे केल्याबद्दल नवनिर्वाचित नगरसेवक दिनेश थोरवे यांनी आभार व्यक्त करत मिळालेल्या संधीचं सोनं खोपोलीच्या विकासाच्या माध्यमातून करणार असे प्रतिपादन थोरवे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे। सर्वांना जय महाराष्ट्र। सन्माननीय आमदार साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, गेली कित्येक वर्ष आम्ही या खोपोली शहरामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली छोट्या मोठ्या ज्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली, त्याचप्रमाणे या शहरातील नगराध्यक्ष असतील, आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी असतील, गटप्रमुख असतील, त्या सर्व प्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला जी संधी मिळाली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल। माझ्याकडनं जेवढी चांगली कामं करता येईल त्या कामं करण्याचा मी अतोनात प्रयत्न करेन। दिनेश थोरवे खोपोलीच्या राजकारणात 1 दशकाहून अधिक काळ आहेत, त्यामुळे खोपोलीतील नागरिकांच्या समस्या सोडवत असतानाच सर्वसामान्य नागरिकांसोबत त्यांची नाळ जोडली गेली आहे। याचाच फायदा 2 वेळा विधानसभेच्या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांना झाला होता। दरम्यान खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तयारी केली होती। मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणून पालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी माघार घेतली आणि दिवस रात्र मेहनत घेऊन सेना भाजप महायुतीची सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने सर्व नगरसेवक आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिनेश थोरवे यांच्या नावाची शिफारस आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे केली। आमदार थोरवे यांनीही हिरवा कंदील दाखवल्यावर दिनेश थोरवे यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। अशा प्रकारे खोपोली नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी दिनेश थोरवे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।